बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी उचलला पाठ काढून असं 3 वेळा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती गेले गावाला गणपती गेले गावाला गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे। वर्षा येथे नुकताच आम्ही वर्षावरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये केलेलं आहे। 10 दिवस बाप्पा वर्षावर विराजमान होते आणि संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद देत होते। त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या जाण्याची हुरहुर आम्हाला सगळ्यांना असतेच, पण पुढच्या वर्षी ते पुन्हा येतील याचा देखील आनंद असतो। आज राज्यभरामध्ये अतिशय उत्साहाने गणेश विसर्जन चाललेलं आहे, सगळीकडे उत्साह आहे। माझी सर्वांना विनंती आहे की अतिशय उत्साहात आपल्या सांस्कृतिक पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन पार पडलं पाहिजे आणि त्याचवेळी अतिशय शांततेनं कुठेही गडबड गोंधळ न होता हे विसर्जन सर्वांनी पार पाडावं अशा प्रकारची सर्व गणेश भक्तांना विनंती करतो। श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त व्हावा आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुन्हा लवकरात लवकर यावे अशा प्रकारची गणपतींच्या चरणी प्रार्थना करतो। आज 10 दिन के उपरांत हम लोगों ने वर्षा जो सीएम रेसिडेंस है वहां पर गणपति बाप्पा का गणेश जी का विसर्जन किया है। एक आर्टिफिशियल पॉन्ड में ये विसर्जन किया गया है और पूरे 10 दिनों तक हम सभी को बाप्पा का आशीर्वाद मिला, महाराष्ट्र को आशीर्वाद मिला। बड़े हर्षोल्लास के साथ हम लोगों ने ये गणेश पर्व मनाया है। अब सब जगह विसर्जन बड़े धूमधाम के साथ हो रहा है। लोग बहुत बड़े पैमाने पर विसर्जन के जुलूस में शामिल हैं और मैं सभी से प्रार्थना करना चाहता हूं, अपने पूर्ण पारंपरिक पद्धति से अपनी सांस्कृतिक जो महत्ता है उसको कायम रखते हुए एक बहुत भव्य इस प्रकार का विसर्जन का ये समारोह पूरा हो। और साथ साथ मैं ये भी प्रार्थना करूंगा कि कानून व्यवस्था को बनाते हुए पूरे शांति के साथ ये विसर्जन का समारोह करें। बहुत विसर्जन की जो ये एक महत्व है उसको सब लोग एक प्रकार से उसके दर्शन पाए और बहुत शांति के साथ विसर्जन करें, ऐसा मैं सबसे निवेदन करता हूं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।